नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या YouTube चॅनेलवरती सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 1 मूलभूत भूमितीतील मूलभूत संबोध। तर पहा, आज आपण पाहणार आहोत सराव संच 1.1। प्रश्न पहिला विचारलेला आहे, पुढे दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा। ही संख्या रेषा दिलेली आहे, त्यावरती बिंदू दिलेले आहेत आणि आपल्याला त्या बिंदूंमधलं अंतर विचारलेलं आहे। तर पहा, आपण प्रश्न क्रमांक 1 पाहूया। 1 पहिलं काय विचारलेले आपल्याला, डिस्टन्स BE बिंदू मधील अंतर काढा। तर पहा, ज्यावेळेस असा प्रश्न दिलेला असेल तर त्याआधी काय करून घ्यायचं, पाहून घ्यायचं बिंदू B कुठे आहे आणि बिंदू B चा निर्देशक काय आहे। दुसरा बिंदू कोणता आहे, E चा निर्देशक किती आहे, 5 आहे। मग ते लिहून घ्या आधी। पहा, उत्तर काय लिहिणार आहे आपण, बिंदू B चा निर्देशक, बिंदू B चा निर्देशक किती आहे, बिंदू B चा निर्देशक 2 आहे व बिंदू E चा निर्देशक, बिंदू E चा निर्देशक किती आहे, 5 आहे। पहा, यात नंतर त्यानंतर काय करायचंय, त्यानंतर ह्या दोघांमध्ये मोठा कोणता आहे पहा। या ठिकाणी पहा, संख्या रेषेवरती जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो त्यावेळेस त्या संख्यांची किंमत वाढत जाते। म्हणजेच पहा, जर -3 -2 -2 हा -3 पेक्षा कसा आहे, हा मोठा आहे। -1 त्याच्यापेक्षा मोठा आहे। 0 हा -1 पेक्षा सुद्धा काय आहे, मोठा आहे। हे लक्षात ठेवायचं। तर पहा, आता त्यानंतर अंतर काढताना आपल्याला काय करायचं असतं, अंतर काढताना आपल्याला मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची। तर पहा, या ठिकाणी हे लिहून घ्यायचं, 5 हा 2 पेक्षा कसा आहे, मोठा आहे। म्हणून डिस्टन्स BE म्हणजे अंतर BE बरोबर मोठ्या संख्येतून, मोठा निर्देशक जो आहे ना तो आधी लिहायचा, वजाचं चिन्ह लिहायचं आणि जो दुसरा आहे तो कंसात लिहायचा। जो दुसरा निर्देशक आहे तो कंसात लिहायचा। पहा, या ठिकाणी किती आले, 5 - 2 म्हणजे किती, पहा 3। म्हणून डिस्टन्स BE बरोबर 3। पहा, या ठिकाणी मोजा वाटलंस तर किती एकक तयार होतात, 1 2 आणि 3। पहा, B आणि E मध्ये 3 एकक अंतर आहे। पहा, 1 2 आणि 3 आले आपलं उत्तर बरोबर। हे पडताळण्यासाठी तुम्ही पाहू शकता। आणि जे अंतर असतं हे नेहमी धन असतं, म्हणजेच या ठिकाणी तुमचं जर उत्तर निगेटिव्ह आलं म्हणजे ऋण आलं तर समजून घ्यायचं आपला प्रॉब्लेम कुठेतरी चुकलाय, म्हणजे आपलं उत्तर काय कुठेतरी चुकलेलं आहे। पहा, या ठिकाणी असं उत्तर लिहायचं आहे। आता पाहूया 2 प्रश्न 1 मधला दुसरा काय आहे, डिस्टन्स JA। आता J कुठं आहे, बिंदू J इथं आहे आणि A इथं आहे। पहा, आधी बिंदू लिहून घ्या, बिंदू J चे निर्देशक, J चा निर्देशक किती आहे, बिंदू J चा निर्देशक -2 व बिंदू A चा निर्देशक किती आहे, या ठिकाणी 1 आहे। A चा निर्देशक 1 आहे। आता यात मोठा कोणता आहे, -2 मोठा आहे की 1 मोठा आहे, तर 1 हा -2 पेक्षा मोठा आहे। इकडून ज्यावेळेस आपण इकडे जातो त्यावेळेस संख्या वाढत जातात, म्हणजे मोठ्या होत जातात, किमतीने मोठ्या होत जातात। तर -2 पेक्षा 1 हा कसा आहे, मोठा आहे, ते आधी लिहून घ्या। त्यानंतर डिस्टन्स JA बरोबर जो मोठा आहे तो वजा कंसात दुसरा म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहा काय दिलेले आहे,
-2 दिलेला आहे, कंसात बरोबर -2 हीच संख्या घ्यायची. जर नुसता 2 असता तर मग नुसता 2 लिहिला असता, पण हे वजा चिन्ह विसरायचं नाही. पहा, ज्यावेळेस वजा चिन्ह एकत्र येतात त्यावेळेस ते काय होणार आहे, अधिक होणार आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर येणार आहे 3. पहा, एकक मोजा याच्यातली 1, 2 आणि 3 आले. या ठिकाणी उत्तर 3. तर पहा, हे वजा अधिक झाले, म्हणून डिस्टन्स JA बरोबर 3. ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला 1 मार्काला विचारले जातात. आता पहा प्रश्न क्रमांक 1 मधला तिसरा आहे डिस्टन्स P आणि C. पहा, बिंदू P चा निर्देशक काय आहे? P चा निर्देशक आहे -4 व बिंदू C चा निर्देशक आहे 3 आहे. आता यात मोठा कोणता आहे? 3 हा -4 पेक्षा मोठा आहे, म्हणून PC डिस्टन्स PC बरोबर 3. नेहमीचं वजा चिन्ह आणि कंसात हा -4. किती आले? 3 अधिक 4 बरोबर 7. म्हणजेच डिस्टन्स PC बरोबर 7. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आले. पहा, आता त्यानंतर चौथा प्रश्न 1 मधला प्रश्न क्रमांक 4. चौथा काय आहे? डिस्टन्स JH. बिंदू J चा निर्देशक, हे प्रत्येक वेळेस लिहायचंय. ज्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतात त्यांनी अशा गोष्टी विसरायच्या नाहीत, पूर्ण स्टेप व्यवस्थित लिहायच्या. बिंदू J चा निर्देशक काय आहे? J चा निर्देशक -2 आहे व बिंदू H चा निर्देशक किती आहे? H चा निर्देशक -1 आहे. -1 हा -2 पेक्षा कसा आहे? मोठा आहे, म्हणून डिस्टन्स JH बरोबर जो मोठा आहे तो आधी लिहा, वजाचं चिन्ह लिहा आणि जो लहान आहे तो कंसात लिहा. हा -1 जसाच्या तसा, हे वजा आले +2. आता एक अधिक आहे आणि एक वजा आहे, अशा वेळेस काय करणार? मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. या ठिकाणी 2 मोठा आहे, 2 मधून 1 गेला, किती राहिला? 1. आणि 2चं चिन्ह कसं आहे? अधिक आहे, म्हणजे धन आहे, म्हणून आला अधिक 1. पहा, या ठिकाणी J आणि H मध्ये किती एकक आहे? 1. डिस्टन्स JH बरोबर 1. त्यानंतर V डिस्टन्स KO. बिंदू K चा निर्देशक काय आहे? या ठिकाणी K चा निर्देशक -3 आहे व बिंदू O चा निर्देशक 0 आहे. पहा, 0 हा -3 पेक्षा मोठा आहे, म्हणून डिस्टन्स KO बरोबर 0 वजा कंसात -3. 0 वजा +3 म्हणजे 3. पहा, K पासून O पर्यंत 1, 2 आणि 3. डिस्टन्स KO बरोबर 3. सोपं आहे की नाही? आता पहा प्रश्न क्रमांक 6. 1 मधला 6 काय आहे? डिस्टन्स OE.
बिंदू ओ चा निर्देशक 0 आहे व बिंदू ई चा निर्देशक 5 आहे। पहा या ठिकाणी 5 हा 0 पेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स OE बरोबर 5 वजा 0। 5 वजा 0 म्हणजे 5 झालं। या ठिकाणी डिस्टन्स OE बरोबर 5। त्यानंतर 7 नंबर डिस्टन्स PJ बिंदू P चा निर्देशक काय आहे -4 आहे व बिंदू J चा निर्देशक -2 आहे। पहा तर या ठिकाणी -2 हा -4 पेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स PJ बरोबर -2 वजा कंसात -4 -2 वजा वजा अधिक 4। मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या। 4 वजा 2 2 आणि 4 हा धन आहे म्हणून 2। पहा या ठिकाणी डिस्टन्स PJ बरोबर 2। आता आपण पाहूया डिस्टन्स QB। बिंदू Q चा निर्देशक काय आहे? बिंदू Q चा निर्देशक -5 व बिंदू B चा निर्देशक किती आहे? 2 हा -5 पेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स QB बरोबर 2 वजा 5 जे 2 अधिक 5 7। पहा या ठिकाणी Q पासून B पर्यंतचे एकक मोजा 1 2 3 4 5 6 आणि 7। डिस्टन्स QB बरोबर 7। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पूर्ण झालाय। आता प्रश्न क्रमांक 2 पाहूया। अगदी सारखाच आहे, फक्त तुम्हाला तिथं बिंदू A आणि B चे निर्देशक दिलेले आहेत आणि डिस्टन्स AB काढायचे। पहा बिंदू A चा निर्देशक X आणि बिंदू B चा निर्देशक Y आहे, तर पुढील बाबतीत डिस्टन्स AB काय? म्हणजे बिंदू फिक्स आहेत आणि त्यांचे तुम्हाला काय दिलेले आहेत? किमती दिलेल्या आहेत, म्हणजे निर्देशक दिलेले आहेत। आणि जसं आता आपण हे सोडवलं अगदी सेम तसंच हे सोडवायचे। पहा प्रश्न क्रमांक 2 मधला पहिला x बरोबर 1 y बरोबर 7। पहा या ठिकाणी काय सांगितलंय? A चा निर्देशक x आहे आणि B चा निर्देशक y आहे, म्हणजेच काय? बिंदू A चा निर्देशक किती आहे? 1 आहे व बिंदू B चा निर्देशक काय आहे? या ठिकाणी 7 आहे। तर पहा त्यात मोठा कोणता आहे? 7 हा 1 पेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स AB बरोबर पहा जो मोठा आहे तो आधी लिहा, वजा चिन्ह लिहा, कंसात जो लहान आहे तो लिहा।
ठिकाणी किती आहे 1. 7 वजा 1 म्हणजे किती 6 झालं. डिस्टन्स AB बरोबर 6. तसंच दुसरं x बरोबर किती दिलेलं आहे या ठिकाणी दुसरं x बरोबर 6 y बरोबर -2. प्रश्न क्रमांक 2 मधला दुसरा प्रश्न x बरोबर 6 y बरोबर -2. बिंदू A चा निर्देशक 6 आहे व बिंदू B चा निर्देशक -2 आहे. 6 हा -2 पेक्षा 6 हा -2 पेक्षा कसा आहे मोठा आहे. म्हणून डिस्टन्स AB बरोबर 6 वजा कंसात -2 म्हणजे 6 अधिक 2 किती झाले 8. डिस्टन्स AB बरोबर 8. आता पहा प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे x बरोबर -3 y बरोबर 7. बिंदू x म्हणजे काय दिलेले आहे आपल्याला त्यांनी बिंदू A चा निर्देशक किती आहे तो -3 व बिंदू B चा निर्देशक 7 आहे. 7 हा -3 पेक्षा कसा आहे मोठा आहे. म्हणून डिस्टन्स AB बरोबर 7 वजा 3 म्हणजे 7 अधिक 3 10. डिस्टन्स AB बरोबर 10 झालं. पहा आता चौथा प्रश्न क्रमांक 2 मधला चौथा प्रश्न x बरोबर -4 y बरोबर -5. x म्हणजे काय आहे बिंदू A चा निर्देशक. प्रत्येक वेळेस हे लिहायचे. A चा निर्देशक -4 आहे व बिंदू B चा निर्देशक -5 आहे. आता पहा -4 हा -5 पेक्षा मोठा आहे. -4 हा -5 पेक्षा कसा आहे मोठा आहे. तर मोठ्यातनं लहान वजा करायचा आहे. डिस्टन्स AB बरोबर -4 वजा 5. हे वजा चिन्ह विसरायचं नाही. -4 आणि हे वजा अधिक 5. 5 वजा 4 म्हणजे 1. म्हणजे डिस्टन्स AB बरोबर 1. पहा यांच्यामध्ये एकच युनिट आहे. Q आणि P शेजारी आहेत म्हणजे एकच एकक आहे मध्ये अंतर. आता पाहूया प्रश्न क्रमांक 2 मधला 5वा प्रश्न. जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओना लाईक करा आणि जर तुम्हाला काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर खाली कमेंट नक्की करा. पहा या ठिकाणी x बरोबर -3 y बरोबर -6. सर्वात आधी बिंदू A चा निर्देशक -3 आहे व बिंदू B चा निर्देशक -6 आहे. आता -3 हा -6 पेक्षा कसा आहे
-6 या ठिकाणी असणार आहे ना. तर पहा -3 हा -6 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. म्हणून डिस्टन्स AB बरोबर -3, नेहमीचं वजा चिन्ह आणि -6. -3 अधिक 6 म्हणजे 6 - 3 किती झाले, 3. म्हणजे डिस्टन्स AB बरोबर 3. आता प्रश्न क्रमांक 6. x बरोबर 4, y बरोबर -8. x म्हणजे काय आहे, बिंदू A चा निर्देशक किती दिलाय तो, 4. व बिंदू B चा निर्देशक काय आहे, y. बिंदू B चा निर्देशक किती दिलाय, -8. आता ह्या ठिकाणी पहा 4 हा -8 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. म्हणून डिस्टन्स A, B बरोबर 4 म्हणजे मोठी संख्या -8 जे 4 अधिक 8 बरोबर 12. डिस्टन्स A, B बरोबर 12. या ठिकाणी आपण आज प्रश्न क्रमांक 1 आणि 2 पाहिलेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण प्रश्न क्रमांक 3, 4 आणि 5 पाहूया. थँक यू.